ओम बाळू मामा नमो नमः. प्रेमळ भक्तांनो, आज जर हा संदेश तुमच्या समोर आलेला असेल तर तुम्ही आजचा हा संदेश पाहून दुर्लक्षित करू नका. जर तुम्ही आजचा हा संदेश 15 ते 20 मिनिटे किंवा पूर्ण वेळ देऊन ऐकलात तर तुम्हाला मनापासून समजून जाईल की गुरुमाऊली तुम्हाला काय म्हणत आहेत. गुरुमाऊली म्हणत आहेत, तू आज इतका दुःखी का आहेस? तू स्वतःला का दुःख देत आहेस? मी प्रत्येक क्षणी प्रत्येक वेळी तुझ्या सोबत आहे. आज मी तुला हे सांगायला आलेलो आहे की आता मी तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करेल. आता तो काळही खूप जवळ आलेला आहे. जेव्हा तू तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होताना पाहशील, मी तुझे नशीब देखील बदलेल. आतापासून तुझ्या आयुष्यात फक्त आनंदच आनंद येईल. ज्या घरात प्रत्येक क्षणी बाळूमामांचे नामस्मरण केले जाते, मामांचे आभार मानले जाते, तिथे आशीर्वाद आणि समृद्धी नक्कीच येईल. मित्रांनो, तुम्ही प्रत्येक आनंदाच्या क्षणी प्रत्येक क्षणी बाळूमामांचे सतत आभार मानता, मग तुमच्यापासून दूर कसे जातील हे प्रथम तुम्ही नक्कीच समजून घेतलं पाहिजे. बरं, आजचा हा संदेश तुम्ही योग्य असा वेळ देऊन नक्कीच ऐकावा. प्रेमळ मित्रांनो, साधारणपणे ज्या विषयाची तुम्हाला आवड असते ना, तसली संगत आपण देखील बघतो. मीच वाईट म्हणून मी वाईट लोकांची संगत धरतो. विषयात मात्र मुळीच दोष नाही, म्हणजेच नुसते विषयक अर्थात बाधक होत नाहीत. विषयी लोकांची संगत मात्र फार बाधक असते. संगतीने आपल्यावर बरा वाईट परिणाम देखील होतो. ज्याची संगत केली असताना अर्थात भगवत प्रेम प्रकट होते, तो आपण संत जाणावा. अशांची संगत केव्हाही होईल ही मात्र तळमळ असावी. अत्यंत निर्भयता हा संतांचा पहिला गुण आहे, कारण सर्व ठिकाणी मीच आहे ही भावना झाल्यावर भयाचे कारण मात्र उरत नाही. आपल्या सर्व ठायी भगवत भाव वाढू लागला म्हणजे संतांची आपल्याला प्रचिती येते. एवढं मात्र नक्कीच, हे गुरुमाऊली तुझी सेवा करणे हेच आमच्या जीवनाचे उद्देश आहे आणि तुमची सेवा करता करता तुमच्या चरणी विलीन होणे हेच आमच्या जीवनाचे उद्देश आहे. हे गुरुमाऊली आम्हाला समज दे, आम्हाला प्रेरणा दे, कारण तू सोडून आम्हाला दुसरे कोणीच नाही हे आपण मामांच्या चरणी म्हटलं पाहिजे. बाकी मित्रांनो, ज्याला म्हणावे मी माझे, त्यावर माझी सत्ता न गाजे. माझे इच्छेने माझे मलाच ठेवता येत नाही, जगाने माझे इच्छेने वागावे हे म्हणणे खरे नाही. सर्व काही देता येते दान, पण उर्वरित राहतो अभिमान. आग्रह आणि हट्टीपण हेच अभिमानाचे लक्षण. कर्तेपणाचा अभिमान हाच दुःखाला कारण जाण. प्रपंचांचे दुःख भोगणे ते मी पण असल्याची खूप जाणणे. अर्थात मी माझेपणाने जोपर्यंत धडपडत जाण तोपर्यंत नाही कधी मनाला समाधान. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, साधना ही उंबराच्या फुलाप्रमाणे असावी. अर्थात उंबराचे फूल कोणालाच कधी दिसत नाही, फळे मात्र सर्वांना ते नक्कीच योग्य त्या पद्धतीने दिसत असतात. याला एक अपवाद आहे. उंबराची फुले फक्त योगी लोकांनाच दिसतात. साधकाची साधना उंबराच्या फुलाप्रमाणे गुप्त पाहिजे. साधक हा एकदम अर्थात फळद्रूप होऊन प्रकटण्यातच श्रेष्ठत्व आहे. साधना करताना साधकाची अर्थात लौकिक जगात किंमत झाली नाही, त्याची अवहेलना झाली तरी साधकाने निराश होण्याचे मुळीच आता मात्र कोणतेही कारण नाही. म्हणून औदुंबराच्या फुलाप्रमाणे साधकाच्या साधनेला अर्थात त्याच्या अवस्थेला जाणारे पाहणारे सद्गुरू व भगवंतच आहेत हे प्रथम आपण समजून घ्यावे. बाकी झालेल्या गोष्टी विसरून जाण्यातच खरा मोठा आनंद आहे, पण ते विसरणे कृत्रिमपणे न आणता बाळूमामांच्या स्मरणात राहिल्याने आले पाहिजे. म्हातारपणी मन आणि शरीर फार नाजूक बनते आणि त्यावेळी शरीरसुद्धा बरे राहिला. आनंद हे फार मोठे औषध आहे. हसावे, खेळावे, लहान मुलांत मिसळावे, थट्टा विनोद करावा, काही करावे, पण आपण स्वतःला आनंदी ठेवावे. ज्याचा आनंद कायम टिकला ना, त्याच्या जन्माचे सार्थक झाले. म्हणून इतर व्यक्तीने तुम्हाला एखादी गोष्ट म्हटली तर ती मात्र तुम्ही फारशी मनावर लावून घेऊ नका, कारण ज्याही गोष्टी घडतात त्या तर योग्यच घडतात असं आपण प्रथम मानावे आणि आनंदी राहावे.
स्वतःचे मन स्वतःला खाते, याला काय करावे? आपली पापे अर्थात मनात आणू नयेत. काय झाले आज नाही सुधारता येणार, पण चालू क्षण मात्र दौडू नका. निराश कधीच तुम्ही होऊ नका. खरोखर बाळूमामांचा विसर पडणे याहून दुसरे मोठे पाप नाही. प्रल्हादाने एकदा नाम घेतले, ते शेवटपर्यंत काही त्यांनी सोडले नाही. त्या नामानेच तो तरला, त्या भावनेनेच तो उतरून गेला. भगवंतांकडे एकदा दृष्टी लागली की मग मात्र नक्कीच बाकीच्याचा त्याग आपोआप होतो. देव हवा असे वाटणे ही देवाची बुद्धी, आणि विषय हवा असे वाढणे अर्थात वाटणे ही तर आपल्या देहाची बुद्धी आहे. आणि परमार्थामध्ये अंधश्रद्धेची मुळीच गरज नाही, पण तेथे श्रद्धेशिवाय मुळीच चालायचे नाही. व्यवहारात आपण एकमेकांवर जेवढी निष्ठा ठेवतो ना, तेवढी जरी बाळूमामांवर आपण ठेवली ना, तरी बाळूमामा आपल्याला समाधान देतील. माझा प्रपंच जसा व्हायचा असेल तसा हो, पण तुझा विसर मला कधी पडू देऊ नकोस, असे बाळूमामांना अन्यतेने आपण म्हणावे. मला खात्री आहे तो तुमच्या साह्याला आल्या वाचून कधी राहणार नाही, एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी ज्याला अर्थात आयुष्यामध्ये दुःख आहेत, तो मात्र सुखाच्या सध्या नक्कीच अर्थात फेऱ्यामध्ये आहे, आणि ज्याला सुख आहे तो मात्र सध्या समाधानाच्या फेऱ्यात आहे. समजून घ्या, आयुष्यामध्ये फक्त धन आले, संपत्ती आली म्हणजे कधीही ते सुख आले असं म्हणता येणार नाही. जर खरोखरचे सुख तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये प्राप्त करवायचे असेल, तर प्रथम मात्र तुम्ही योग्य ते चांगले कर्म करण्याचा प्रयत्न करा. कारण जितकं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आजपर्यंत गमावलेले आहे ना, त्यापेक्षा उत्तम गोष्टी लवकरच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये मिळू देखील लागतील. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंतेमध्ये असाल, तर मग मात्र तुम्ही ती तुमची प्रत्येक चिंता आता मात्र सोडून दिली पाहिजे. बस एवढ्याच गोष्टी आपण प्रत्येकाला समजून घ्यायचं आहे. भगवंत म्हणतात, प्रेमळ भक्ता समजून घे, आयुष्याचा प्रवास असाच असणार. इथे कधी तुला दुःख येईल तर कधी तुला आनंद येईल, पण जे काही घडत आहे तुझ्या आयुष्यामध्ये त्या प्रत्येक गोष्टी योग्यच घडत आहेत असं मात्र प्रथम तू नक्कीच समजून घे. कारण आयुष्यामध्ये जे जे सध्या तुम्ही गमावलेले आहेत त्यापेक्षा उत्तम गोष्टी लवकरच तुम्हाला नक्कीच मिळणार आहेत. बाकी मित्रांनो, ध्यान करावे भगवंतांचे, मनी नसावे कोणतेही घाण. नक्कीच जर तुम्ही भगवंतांचे नामस्मरण नक्कीच निस्वार्थ मनाने केलात तर नक्कीच तुमचं आयुष्य आनंदमय होऊन जाईल. हे प्रथम आपण प्रत्येकाने समजून मात्र घेतलं पाहिजे. भगवंत म्हणतात, शांत राहा. तू तुझ्या आयुष्यामध्ये जितकं जास्त नक्कीच विचार करशील, तेवढंच तू तुझ्या आयुष्यामध्ये अजून जास्त चिंतेमध्ये राहतील. बाकी पूर्वजन्माची अर्धवट राहिलेली या जन्मात पूर्ण करण्याची संधी बाळूमामाने आपल्याला दिलेली आहे. कोण कोणत्या कुलात जाती जन्माला आला त्यापेक्षा बाळूमामांचा सेवक म्हणून झाला, हे मात्र आपले परम भाग्य आहे. म्हणून प्रेमळ मित्रांनो, आपण प्रत्येकाला आता मात्र बाळूमामांची भक्ती, बाळूमामांची सेवा निस्वार्थ मनाने करायचं आहे. आणि जर तुम्ही निस्वार्थ मनाने बाळूमामांची सेवा आणि भक्ती कराल तर नक्कीच तुमच्या आयुष्य ते आनंदमय करतील. जगात जे लोक दुःख भोगतात त्यांनी मात्र मागील जन्मी अमुक एक कर्म केले हे जरी समजले नाही तरी जे करू नये अर्थात ते मात्र आपल्याला नक्कीच समजलं पाहिजे. समजून घ्या, आयुष्यामध्ये एक मोठी सोय ठेवली आहे, ती ही की जो देहाला विसरेल त्याला मात्र अर्थात त्या दुःखाची जाणीव होणार नाही. स्वतःला पूर्णपणे विसरायला भगवंतांच्या नामात रंगून जाणे हा एकच उपाय आहे. आणि ज्याला देवाची पूर्ण आठवण असते ना, त्याला जगाचा दुःखाचा विसर पडत असतो. म्हणून आपण देखील सदैव भगवंतांचे नाम आपल्या मनी मात्र ठामपणे नक्कीच ठेवलं पाहिजे. आणि आपण भगवंतांविषयी सदैव श्रद्धेने नक्कीच विचार केले पाहिजेत. समजून घ्या, ज्या ज्या गोष्टी सध्या तुम्ही गमावलेल्या आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी ते तुम्हाला एका क्षणामध्ये देऊ शकतात. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंतेमध्ये असाल तर मग मात्र तुमची ती प्रत्येक चिंता व्यर्थ आहे. तुम्ही तुमची चिंता नक्कीच सोडून द्या.
बाकी तोंड गोड करण्यासाठी जशी साखर खावी लागते ना, तसे आनंद प्राप्त होण्यासाठी नाम मात्र घ्यावे लागते. खरे किंवा पुष्कळ सुख म्हणजे कायमचे नक्कीच अर्थात भगवंत नाम घेणे आहे. म्हणून आपण प्रत्येकाने कायम बाळूमामांच्या नामात राहावे, बाळूमामांचे नामस्मरण करावे आणि नेहमी त्यांची निस्वार्थ मनाने आपण प्रत्येकाने भक्ती करावी. बाकी काहीही झाले तरी आपण मात्र जास्त चिंतेमध्ये राहू नये, कारण जो कायम चिंतेमध्ये असतो त्याची मात्र चिंता अजून जास्त नक्कीच वाढत जाते. बाकी शाळेत भाषा शिकवली जाते, बाकी माणसांतील संवाद कसा असावा हे मात्र व्यवहार सांगतो. पाढेपाठ करणं वेगळं आणि गणित समजणं देखील वेगळं आणि शरीरशास्त्र वेगळं, तर आतला माणूस त्याहून निराळा हे समजणं देखील वेगळं. म्हणून आयुष्य हे असंच आहे, यामध्ये भरपूर गोष्टी घडतील आणि ज्या ज्या गोष्टींचा सध्या तुम्ही इथे सामना करत आहात त्या गोष्टी तुम्हाला काही ना काही शिकवायला आलेल्या आहेत. म्हणून ते मात्र आपण योग्य पद्धतीने शिकून घ्यावे. बाकी कोणताही विचार हा कधी आकाशातून पडत नाही, त्याचं नाते जीवनाशी असतं, स्वतःच्या आयुष्याशी ज्याने नक्कीच प्रखर सामना दिला, अर्थात प्रत्येक क्षणाशी ज्याने कष्ट आणि अश्रूंनी नातं जोडलेले आहे, अशा प्रामाणिक माणसाचा साधा उद्वार सुद्धा वेदवाक्यासारखा नक्कीच असतो. हे मात्र आपण समजलं पाहिजे. योग्य वृत्ती स्वीकारल्यावर नकारात्मकता सकारात्मकतेत आता बदलून शकतात, हे देखील समजून घेतलं पाहिजे. आणि मृत्यूनंतर हा माणूस चांगला होता असं म्हणण्याची तर हा प्रथा आहे. जिवंतपणे माणूस ओळखता येत नाही, हीच तर खरी आजची व्यथा आहे. बाकी चारित्र्यहन अर्थात या विषयात तर आपण चॅम्पियन समजून घ्या. का आपण असं का करतो? आपण सुरक्षित आहोत, अर्थात सुजान समाजात वावरतो. आपल्या नात्यातल्या मैत्रीतल्या माणसांच्या आणि त्यांच्याबरोबर स्वतःची शान आपणच ठेवायची असते. याचं आकलन आपल्याला मात्र कधी होणार हे आपण समजलं पाहिजे. बाकी सगळं करायचं आपण, फक्त आपल्या आयुष्यातील क्षण वाया मात्र कधी घालवायचे नाहीत. ज्याला नाही ना आपली किंमत, त्याच्यापुढे आपल्या भावनांचा बाजार देखील कधी मांडायचं नाही. बस एवढ्याच गोष्टी आपण प्रत्येकाला कायम समजल्या पाहिजेत. बाकी प्रेमळ मित्रांनो, काहीही झाले तरी तुम्ही मात्र आता चिंतेमध्ये नक्कीच राहू नका. जेवढी जास्त तुम्ही सध्या चिंता करणार आहात त्यापेक्षा जास्त तुमची ती चिंता अजून जास्त मात्र वाढत जाईल. म्हणून तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये एवढीच गोष्ट समजून घ्यायची आहे, काहीही तुमचे नाही आणि काहीही ते तुमचे राहणार नाही. जर आनंदी राहून जीवन जगायचे असेल तर आनंद देखील आपण इतरांना नक्कीच द्यायला शिकलं पाहिजे. म्हणून तुम्ही इतरांना देखील कायमस्वरूपी आनंद नक्कीच देत चला. बस तेवढ्याच गोष्टी आपण प्रत्येकाला समजून मात्र प्रथम घ्यायचं आहे. भगवंत म्हणतात शांत राहावे. काय आपण गमवलो, काय आपण कमवलो याचा कधी जास्त विचार करू नये. बस जेवढं मिळाले तेवढं आनंदाने आपण स्वीकारावं. कधी कधी खूप अर्थात घट्ट असलेलं नातं सुद्धा काही क्षणांत तुटतं, फक्त या कारणामुळेच की कोणी तिसरी व्यक्ती मध्ये येऊन अर्थात गैरसमज प्रथम निर्माण करते. हे मात्र नक्कीच. बाकी एकदा एका व्यक्तीने मला विचारले, कोणी तुम्हाला सोडून गेलं तर तुम्ही काय कराल? मग मी म्हणालो, जी माणसे आपली असतात ती मात्र कधीच आपल्याला सोडून जात नाहीत आणि जी जातात ती आपली कधीच नसतात. हे प्रथम आपण समजून घ्यावे. बाकी मित्रांनो, प्रत्येक चांगल्या गोष्टीची प्रथम चेष्टा होते, नंतर त्याचा विरोध होतो आणि नंतर मात्र शेवटी त्याचा स्वीकार होतो. म्हणून जास्त काही विचार करू नका. जे गोष्ट तुम्हाला करू वाटते त्या योग्य उत्तम गोष्टी आपण नक्कीच करत जावे आणि ज्या ज्या गोष्टी सध्या तुम्ही गमावलेल्या आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला भगवंत योग्य वेळ आल्यानंतर नक्कीच देणार. म्हणून जर अजूनही तुम्ही चिंता आणि काळजीमध्ये असाल तर मग मात्र तुम्हाला ती प्रत्येक चिंता आणि काळजी आता सोडायची आहे. बाकी सर्व काही गमावले तरी एक गोष्ट तुमच्या जवळ राहतेच, ते म्हणजे तुमचे भविष्य. म्हणूनच तुमचे संपूर्ण भविष्य हे मात्र तुमच्या हातामध्ये आहे. म्हणून तुम्ही सतत चिंता आणि काळजी करण्यात तुमचे आयुष्य अजिबात नक्कीच घालू नका. प्रथम तुम्ही गुरुमाऊलींचे नामस्मरण करायला सुरुवात करा. बस एवढंच समजून घेतलं पाहिजे. बाकी दुसऱ्याला सुख मिळत असेल
तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे. एवढं देखील आपल्याला समजले तरी देखील आपले मात्र जीवन आनंदमय नक्कीच होऊन जाईल. भगवंत म्हणतात, शांत राहा. आयुष्याचा प्रवास असाच असणार. इथे कधी सुख तर कधी दुःख असणार. पण आनंद जर तुम्हाला खरोखर हवा असेल तर तो आनंद तुम्ही इतरांना देखील योग्य पद्धतीने दिलं पाहिजे. बाकी मित्रांनो, थोडा वेडेपणाही असावा जगण्यात, कारण जास्त समजूतदारपणा आनंद मात्र हिरावून घेतो. ही एक मोठी सत्यता आहे. आणि आपल्या चुकीचे खापर नेहमी दुसऱ्यावर फोडण्यापेक्षा आधी आपलं कुठे चुकले हे नक्कीच तुम्ही तपासून पहा. नक्कीच आनंद मिळेल. माणसाने वय वाढल्यावर ज्येष्ठ व्हावे, परंतु म्हातारे नाही. कारण म्हातारपण इतरांचा आधार शोधत असते, तर ज्येष्ठत्व दुसऱ्याला प्रथम मात्र आधार देते. आणि सहनशीलता हा मात्र नक्कीच तुम्हाला ठेवावी लागेल. जेवढं जास्त तुम्ही नक्कीच सहनशक्ती तुमच्या अंगी ठेवणार, तेवढंच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी मात्र नक्कीच राहणार. बाकी प्रेमळ मित्रांनो, शांत राहा. काही वेळा अर्थात चांगल्या आणि वाईट गोष्टी आपल्या आयुष्यात घडतच असतात. पण जर तुम्हाला हे तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहायचे असेल तर कायमस्वरूपी तुम्ही स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवायला शिका. बस एवढ्याच गोष्टी तुम्हाला प्रथम समजून घ्यायच्या आहेत. कल्पनेची नशा दारूपेक्षा लवकर चढत असते. बाकी काही देखील झाले तरीही आपण मात्र सारखी कधीही चिंता करू नये. समजून घ्या, ज्या गोष्टीचा तुम्ही सध्या सामना केलेले आहात त्या प्रत्येक गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये येणे मात्र भागच आहे. म्हणून जर तुम्हाला आनंद हवा असेल तर आता मात्र तुम्ही इतरांना आनंद देखील द्यायला शिका. बाकी टाळ्या वाजवणारे तर खूप असतात. अर्थात सर्कस पाहायला येतात ते फक्त तेवढ्यासाठीच येतात. मृत्यूच्या गोळात अर्थात फटफटी फिरवणारा असतो, त्याला मात्र टाळ्यांचा आधार नाही वाचवत. त्याचबरोबर जो दुसरा फटफटी उलवाला असतो तो मात्र त्याला नक्कीच सावरतो. हे मात्र आपण समजलं पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आयुष्यामध्ये काहीही देखील झाले तरी देखील मनासारखे ते कोणाला कधी जगता मात्र येत नसते. म्हणून आपण आपल्या आयुष्यामध्ये सतत चिंता आणि काळजी करणं आता मात्र नक्कीच सोडून दिलं पाहिजे. बस ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहेत त्या प्रत्येक गोष्टी योग्यच घडत आहेत असं मात्र आपण समजून घ्यावे. आणि कायम आपण भगवंतांचे नामस्मरण करत आनंदी राहून हे नक्कीच आयुष्य जगावे. भगवंत म्हणतात, शांत राहा. काही तुझे नाही आणि काही ते तुझे राहणार नाही. बस जेवढ्या गोष्टी तुला मिळालेल्या आहेत त्या प्रत्येक गोष्टी तुझ्यासाठी योग्यच आहेत. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंतेमध्ये असाल ना तर मग मात्र तुमची ती प्रत्येक चिंता व्यर्थ आहे. भगवंत म्हणतात, आयुष्याच्या प्रवासात अनुभवलेल्या गरिबीला सोबत घेतलं तर आभाळ एवढी उंची गाठण्याचा प्रवास मात्र नक्कीच तुमचा सोपा होत असतो. बाकी कर्माची परतफेड करावीच लागते. त्यासाठी कर्म करताना नेहमी सजग होऊन अर्थात तुम्ही तुमचे कर्म करा. कारण ब्रह्मांडातील कोणताही नियम बदलू शकतो, पण कर्माचा सिद्धांत कधीही बदलत नाही. उशीरच का होईना कर्माचं फळ मात्र मिळतच असतं, हे मात्र नक्कीच. प्रकाश रोखटोक असतो, अर्थात लपवालपवीचा खेळ नक्कीच फक्त अंधारापाशी असतो. अंधार आणि आतल्या गाठीची माणसं ही मात्र सारखीच आहेत. नाविन्य आणि परिचय या दोन अर्थात अवस्था एकमेकांच्या वेरीने मोर अधूनमधूनच केव्हा तरी दिसतो, म्हणून जास्त आवडतो. सातत्य टिकतं, ते विचार देखील नक्कीच देखणी वाटतात, म्हणून वृत्ती जुळतात. म्हणून मैत्रीची विण जास्त पक्की होते, ती मात्र वेदना आणि संवेदना एकच होतात. म्हणून नाविन्याची होडी ही एक अर्थात सहजावस्था आहे, हे देखील समजलं पाहिजे. बाकी दुःख पराभवाचं नसतं. फसवणूक करून पराभव गळ्यात अर्थात मारला जातो, त्याचं प्रथम दुःख होतं. कर्णाची बाजू अन्यायाची असतानाही त्याला मरण ज्या परिस्थितीत आलं ना त्याचं मात्र खरं वाईट वाटतं. हे मात्र आपण प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, शांत राहा. कारण
आज जे अर्थात आज ज्या दुःखांचा तुम्ही सामना करीत आहात ना, ते दुःख तर काही काळासाठी तुमच्या आयुष्यामध्ये आहेत. म्हणून सततची काळजी आणि चिंता करणं आता मात्र तुम्ही सोडून द्या. बाकी जे जे आयुष्यामध्ये घडते त्या प्रत्येक गोष्टी योग्यच घडत आहेत असं आपण समजून घ्यावे आणि आपण आपले आयुष्य आनंदी राहून नक्की जगावे. भगवंत म्हणतात, आयुष्याच्या प्रवासात जे जे तू गमावलं आहेस त्याहून उत्तम तुला तुझ्या आयुष्यामध्ये लवकरच नक्कीच मिळून जाईल. म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहायची असेल तर आता मात्र तुम्ही योग्य ते उत्तम कर्म करण्यास नक्कीच सुरुवात करा. बाकी गुरुमाऊलींचे आपण जर नामस्मरण निस्वार्थ मनाने केले ना तर नक्कीच आपले आयुष्य आनंदमय पूर्णत्व होऊन जाते. म्हणून आपण नेहमी गुरुमाऊलींचे म्हणजेच बाळूमामांचे नामस्मरण निस्वार्थ मनाने नक्कीच केलं पाहिजे. बाकी फुलं देण्यामागचा संकेत तुम्ही जाणताना निसर्गासारखं टवटवीत राहण्याचा संदेश अर्थात त्या माणसापर्यंत नक्कीच पोहोचावा हा व्यक्तीत मात्र संकेत आहे. बाकी जेव्हा आपण कोणावर शंका न करता पूर्णपणे विश्वास ठेवतो तेव्हा आपल्याला 2 पैकी 1 फळ नक्कीच मिळते. एक तर आयुष्यभरासाठी एक चांगली व्यक्ती किंवा मग आयुष्यभरासाठी एक मोठा धडा. बाकी मित्रांनो लक्षात ठेवा, उंचीनं आपुलकी वाढते, फारशी वाटून अर्थात ती मात्र तुम्ही नक्कीच ठेवा. श्रेय जाते त्याच द्यावे एवढे तुम्ही लक्षात ठेवा. बाकी ती पूर्वजनांची थोरवी त्या पूर्वजनांना गोरवी, तिनं कामी आपुल्या एवढे लक्षात ठेवा. जिम्यात याला पाहिजे एवढे लक्षात ठेवा. दुपटीने देतसे जो ज्ञान आपण घेतलेले तो गुरूंचे पांग फेडी एवढे लक्षात ठेवा. माणसाला शोभणारे युद्ध एकच या जगे व्याने अर्थात स्वतःला जिंकणे एवढे मात्र तुम्ही लक्षात ठेवा. बाकी जे आपल्या भावनांशी प्रामाणिक राहतो ना त्यालाच प्रेम म्हणजे काय हे समजतं हे देखील नक्कीच. बाकी तोंडाने माफ माणूस सहज करतोय पण हृदयातून माफ करायला हे मात्र वय संपते तरी देखील ते मात्र कधी जमत नाही. आणि ठोपटून घेणारी कामगिरी करण्यासाठी पाठीच्या पुढे असणाऱ्या पोटाची सुद्धा तेवढीच काळजी घेणे हे मात्र गरजेचं आहे. कारण पोट चांगलं भरलेलं असेल तरच तुमची कामगिरी ठोपटवणारी होईल हे देखील आपण समजलं पाहिजे. भगवंत म्हणतात, तुमच्या व्यथेत अर्थात प्रत्येकाला इंटरेस्ट आहे असं प्रत्येकाला वाटतो, पण तुम्हाला ज्या अडचणी आलेल्या आहेत त्या अडचणी कधी कुणाला पाहू अर्थात ऐकू वाटत नाहीत. तुम्हाला ज्या अडचणी आलेल्या आहेत त्या प्रत्येक अडचणींचा स्वतः मात्र तुम्हाला नक्कीच सामना करावा लागेल. म्हणून जर तुम्हाला आयुष्यामध्ये दुःख असतील तर त्या दुःखांचा मात्र तुम्ही योग्य पद्धतीने नक्की सामना करायला शिका. बस तेवढ्याच गोष्टी जरी मनुष्याला समजल्या तरी देखील नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये आनंदमय होईल. ते म्हणजे जर तुम्हाला योग्य त्या परिस्थितीमध्ये योग्य पाऊल टाकायला समजले तर. गुरु माऊली म्हणतात, पुष्कळदा आयुष्यामध्ये असेही क्षण येतात ज्या क्षणांची कधी तुम्ही कल्पना देखील केलेली नसेल आणि आयुष्यामध्ये असेही वेळ येते अर्थात ज्याची तुम्ही कधी कल्पना देखील केलेली नसेल. समजून घ्या, जे घडत असते आपल्या आयुष्यामध्ये त्या प्रत्येक गोष्टी योग्यच घडत असतात. म्हणून जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सध्या दुःखी असाल तर मग मात्र तुम्हाला त्या प्रत्येक दुःखांचा अजून नीट पद्धतीने सामना करायचा आहे. समजून घ्या, जितकं जास्त तुम्ही गमावला आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये वेळ योग्य आल्यानंतर नक्कीच मिळून जाणार. म्हणून जर अजूनही तुम्ही चिंता आणि काळजीमध्ये असाल तर मग मात्र आता तुम्ही ती प्रत्येक तुमची चिंता आणि काळजी करणं सोडून मात्र दिली पाहिजे. गुरु माऊली सांगतात, शांत राहावे. एखाद्या वेळी जर आयुष्यामध्ये दुःख आले तर त्या दुःखांकडे आपण कधीही नक्कीच पाहत राहू नये. समजून घ्या, जे जे घडत आहे तुमच्या आयुष्यामध्ये त्या तर प्रत्येक गोष्टी योग्य अशाच घडत आहेत असं आपण प्रत्येकाने समजावे आणि कायम आपण आपले आयुष्य आनंदमय नक्कीच जगावे. बाकी प्रेमळ मित्रांनो, आयुष्याच्या प्रवासात
एवढंच आपण प्रथम लक्षात ठेवावे, ते म्हणजे जे आपल्याला मिळते ते योग्यच आपल्याला मिळते असं आपण समजून काम योग्य त्या पद्धतीने आनंदी राहून आपण आपले आयुष्य नक्कीच जगावे. भगवंत म्हणतात शांत राहा, कारण आता लवकरच तुझे आयुष्य आनंदमय होणार आहे आणि तुला तुझ्या आयुष्यात आता त्याही गोष्टी नक्कीच मिळणार आहेत ज्या गोष्टीची तू कधी कल्पना देखील केलेली नसेल. म्हणून जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यामध्ये आनंद हवा असेल तर प्रथम मात्र तुम्हाला इतरांना देखील नक्कीच तुम्ही आनंद द्यायला शिका. बस तेवढंच आता तुम्हाला समजून घ्यायचं आहे. गुरुमाऊली म्हणतात जे जे आयुष्यामध्ये घडले ते तर तुझ्या भल्यासाठीच घडले. आता तुझ्या आयुष्यामध्ये ते देखील तुला मिळणार आहे ज्याची तू कधी कल्पना देखील केलेली नसेल. म्हणून जर आयुष्यामध्ये तुम्हाला आनंद हवा असेल ना तर प्रथम मात्र आता तुम्ही इतरांना नक्कीच आनंद देखील द्यायला शिका. बस एवढ्याच गोष्टी तुम्हा प्रत्येकाला समजून घ्यायच्या आहेत. प्रेमळ मित्रांनो, गुरुमाऊलींचे असे संदेश जर तुम्हालाही आवडत असतील तर नक्कीच तुम्ही असे संदेश शांत मनाने ऐकत चला, कारण हे संदेश तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला भरभरून असा आनंद देण्याकरिता बनलेले आहेत. आणि ज्या ज्या गोष्टींचा तुम्ही आजपर्यंत सामना केलेले आहात त्या प्रत्येक गोष्टी अर्थात त्याहून प्रत्येक योग्य गोष्टी तुम्हाला लवकरच आता मिळणार आहेत. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंतेमध्ये असाल तर मग मात्र तुम्हाला तुमची ती चिंता योग्य त्या पद्धतीने सोडून नक्कीच द्यायची आहे. म्हणून तुम्ही तुमची चिंता सोडा आणि भगवंतांचे चिंतन करा. बाकी खूप काही अपेक्षा करावे आणि सत्यात काहीतरी वेगळंच असावं असे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. कोणती अपेक्षा न करता मिळणारी गोष्ट जे सुख देऊन जाते ना त्याला मात्र मुळीच तोड नसते, कारण मुद्दाम लावलेल्या एअर कंडिशनपेक्षा अचानक अंगावरून गेलेली गार वाऱ्याची झुळूक जास्त आपल्याला सुख देऊन जाते. गुरुमाऊली म्हणतात काही लोकांची मन जपण्याचा प्रयत्न करतात, असे केल्याने हा नाराज होईल, तसे केल्याने तो नाराज होईल. आपण किती लोकांचे मन जपण्याचा जरी प्रयत्न केला पण आपलं मन समजून घेणारा या जगात स्वतःशिवाय कोणीही नाही. त्यामुळे एखाद्या वेळी स्वतःसाठी देखील जगून बघा कुठपर्यंत तुम्ही लोकांसाठी जगणार आहात. जर तुम्ही स्वतःसाठी आनंदाने हे आयुष्य जगलात ना तर नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये भरभरून असा आनंद देखील नक्कीच येईल. गुरुमाऊली म्हणतात शांत राहा, आयुष्यामध्ये जे घडते ते उत्तमासाठी घडते. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंतेमध्ये असाल तर नक्कीच तुमची ती प्रत्येक चिंता ही मात्र व्यर्थ आहे. आता प्रेमळ मित्रांनो, एकच गोष्ट तुम्हाला समजून घ्यायचं आहे, ते म्हणजे लवकरच तुमचे आयुष्य आनंदमय होणार आहे आणि आता तुम्हाला त्याही गोष्टी मिळणार आहेत ज्या गोष्टीची तुम्ही कधी कल्पना देखील केलेली नसेल. आणि हो, तुमच्या आयुष्यामध्ये आता तेही गोष्टी घडतील ज्या गोष्टीबद्दल तुम्ही कधी विचार देखील केलेला नसेल. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंतेमध्ये असाल तर मग मात्र तुम्ही ती तुमची चिंता सोडा आणि आता मात्र तुम्ही भगवंतांचे नामस्मरण करण्यास योग्य पद्धतीने सुरुवात करा. गुरुमाऊली म्हणतात आजकाल आयुष्यामध्ये दुःख आले तर लगेच निराश होऊन जात आहेत, पण एक गोष्टीचे तुम्ही भान मात्र नक्कीच ठेवा, ते म्हणजे दुःख प्रत्येकाला कधी येत नसतात. अर्थात ज्या ज्या व्यक्तीला इथे दुःख आलेले आहे त्या व्यक्तीने स्वतःचे आयुष्य आनंदमय नक्कीच केलेलं आहे. ते कसे तर ते म्हणजे ज्या ज्या व्यक्तीला दुःख येत असतात ना तो व्यक्ती त्या दुःखाचा योग्य त्या पद्धतीने नक्कीच सामना करू शकतो. म्हणून जर आनंदी आयुष्य तुम्हाला जगायचं असेल तर आता मात्र तुम्ही दुःखाचा योग्य त्या पद्धतीने सामना नक्कीच करायला शिका. बस एवढंच. मागे आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्हीही असतात. फरक इतकाच असतो की जो मनापासून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला मात्र कमतरता दिसते. बाकी काही व्यक्तींना तुमच्याकडून काही हवं नसतं, ना पैसा ना कसली मदत,
फक्त जीवनातील कठीण काळात तुमची साथ हवी असते. तुमचे प्रेमाचे 2 शब्द आणि आपुलकी एखाद्याला खूप मोठं समाधान मिळवून देते. आणि या जगात आपलं कोणीतरी आहे हे आपुलकीची भावना निर्माण होते. म्हणून वेळोवेळी एकमेकांना तुम्ही साथ द्या, तरच जगणं तुमचं मात्र सुंदर होईल. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, जर इतरांना तुम्ही आनंद दिलात तर तो आनंद देखील तुम्हाला नक्कीच गुरुमावले देतील. म्हणून आपण प्रत्येक क्षणी इतरांना मात्र आनंद देण्याचा नक्कीच प्रयत्न केला पाहिजे. बाकी वयाने कोणी किती लहान किंवा मोठं असू देत, वास्तवात तोच मोठा असतो ज्याच्या मनात सर्वांसाठीच प्रेम, स्नेह आणि आदर नक्कीच असतो. बाकी आयुष्यामध्ये काही देखील झाले तरी आपण चिंता करू नये, कारण प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आयुष्यात प्रत्येक वेळी मनुष्य चिंता करतो. ते म्हणजे काय घडेल, कसे घडेल आणि कशा पद्धतीने हे आपले आयुष्य नक्कीच होऊन जाईल, अशा पद्धतीच्या बऱ्याचशा चिंता मनुष्य करत असतो. पण एक गोष्ट सदैव तुम्हाला समजून घ्यायची आहे, ते म्हणजे जितकं जास्त इथे तुम्ही आता चिंता करणार आहात, तेवढीच ती चिंता मात्र तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करून ठेवणार. म्हणून जर आयुष्यामध्ये तुम्हाला आता आनंदी राहायचे असेल तर आता मात्र तुम्ही तुमची चिंता सोडा आणि गुरुमाऊलींचे तुम्ही चिंतन करण्यास सुरुवात मात्र नक्कीच करत राहा. बस एवढ्याच गोष्टी तुम्हा प्रत्येकाला समजून मात्र घ्यायच्या आहेत. भगवंत म्हणतात, आज हा संदेश जो शांत मनाने अजून ऐकेल त्याचे आयुष्य आनंदमय होऊन जाईल. प्रेमळ मित्रांनो, समजून घ्यावे, काहीही ते अशक्य नाही आणि काहीही ते अशक्य नक्कीच राहणार नाही. फक्त आपण आपल्या मनामध्ये विश्वास ठेवावा. ते म्हणजे जर तुमचा स्वतःवरती विश्वास असेल तर नक्कीच तुम्ही तुमचे आयुष्य योग्य त्या पद्धतीने आनंदमय असे जगू शकतात. म्हणून प्रथम आपण स्वतःवरती विश्वास ठेवणं हे मात्र प्रथम नक्कीच गरजेचं आहे. गुरुमाऊली सांगतात, समजून घे, आयुष्य सुगंधित अगरबत्तीसारखं आहे, पण सुगंधित अगरबत्ती सिद्ध होण्यासाठी तिची स्वतः जळण्याची तयारी सुद्धा असायला हवी, तेव्हाच तर पेटून सुगंध पसरू शकतो. आता फक्त मंद निकार असतो जी स्वतः जळत असते आणि आजूबाजूला असलेल्या लोकांना आपल्या अर्थात कर्तृत्वाची दखल घ्यायला लावते. आपसुक त्या लोकांच्या तोडून शब्द बाहेर पडावेत हे देखील नक्कीच खरे. बाकी शांत राहा. नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आजपर्यंत ज्या ज्या गोष्टी नक्कीच गमावलेल्या आहेत त्याहून उत्तम गोष्टी लवकरच तुमच्या आयुष्यामध्ये आता मात्र घडू लागतील. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंतेमध्ये असाल ना, तर मग मात्र आपण आपली ती चिंता योग्य त्या पद्धतीने सोडून दिली पाहिजे. कारण जितकी जास्त तुम्ही चिंता करणार तितकं जास्त तुम्ही तुमचे आयुष्य अजून जास्त दुःखामध्ये जाताना पाहाल. म्हणून जर तुम्ही चिंतेमध्ये असाल तर शांत राहा आणि तुम्ही ती तुमची प्रत्येक चिंता आता मात्र नक्कीच सोडून द्या. प्रेमळ मित्रांनो, काहीही झाले तरी आपण मात्र जास्त प्रमाणात कधीही घाबरू नये, कारण जेवढं आपण आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच गमावलेले आहोत त्यापेक्षा जास्त आपल्याला हे गुरुमाऊली नक्कीच देतील. आणि एक गोष्ट आपण प्रत्येकाने समजून मात्र नक्कीच घेतली पाहिजे, ते म्हणजे आयुष्याचा प्रवास हा असाच असणार. कधी सुख, कधी दुःख, कधी आनंद, अशा प्रत्येक गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही नक्कीच घडताना पाहाल. पण जर तुम्हाला खरा आनंद प्राप्त करवायचा असेल तर प्रथम तुम्ही स्वतःवरती विश्वास मात्र ठेवण्यास नक्कीच सुरुवात करा. गुरुमाऊली म्हणत आहेत, शांत राहा. आता लवकरच ते देखील तुला मिळणार आहे ज्याची तू कधी कल्पना नक्कीच केलेली नव्हती. म्हणून जर आता तुम्हाला खरोखर आनंद प्राप्त करवायचा असेल तर आता तुम्ही इतरांना आनंद देखील द्या. बस एवढंच समजून घ्या. बाकी मित्रांनो, अहंकार आणि गैरसमज यामुळे माणूस महत्त्वाच्या गोष्टीपासून दूर राहतो. गैरसमज सत्य तुम्हाला ऐकू देणार नाही आणि अहंकार मात्र सत्य तुम्हाला कधी पाहू देणार नाही. बस एवढीच एक मोठी सत्यता आहे.
बाकी आयुष्याचा हा प्रवास असाच असणार. तुम्ही जे जे सध्या गमवला आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला तेव्हाच मिळतील जेव्हा तुम्ही योग्य असे कर्म करण्यास सुरुवात कराल. म्हणून मनुष्याने प्रथम योग्य कर्म मात्र नक्कीच करावे. बस तेवढंच आपणास समजून मात्र घ्यायचं आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, अजून एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे, ते म्हणजे काहीही झाले तरी आपण मात्र नक्कीच आता चिंता आणि काळजी कधीही करू नये. समजून घ्या, आयुष्याच्या प्रवासात काय गमवलो काय कमवलो याचा विचार पूर्णत्व करण्यापेक्षा जे जे तुम्हाला प्राप्त करवायचे आहे त्याहून उत्तम गोष्टी तुम्हाला लवकरच आता प्राप्त होऊन जातील. म्हणून जर तुम्हाला आनंदी राहायचे असेल ना, तर प्रथम मात्र तुम्ही इतरांना योग्य त्या पद्धतीने आनंद नक्कीच द्यायला शिका. बस एवढंच आपण प्रत्येकाला समजून मात्र घ्यायचं आहे. गुरुमाऊलींचे असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश आपण प्रत्येकाकडे नक्की शेअर करावे, जेणेकरून प्रत्येकाला असे संदेश नक्की शांत मनाने ऐकायला मिळतील. बाकी एक गोष्ट आपण मात्र नक्कीच समजून घेतली पाहिजे, ते म्हणजे काहीही इथे आपले नाही आणि काहीही इथे आपले मात्र मुळीच राहणार नाही. पण ज्या ज्या घटना आणि ज्या ज्या गोष्टी आपण आपल्या आयुष्यामध्ये सहन केलेल्या आहेत त्या प्रत्येक गोष्ट आणि घटना आपल्यासाठी योग्यच होत्या. ते म्हणजे आयुष्याच्या शर्यतीमध्ये जर प्रत्येक क्षणी तुमचा आनंद आला तर मग मात्र नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधी आनंदी राहू शकणार नाही. म्हणून प्रथम आपण प्रत्येकाने दुःखाचा सामना योग्य त्या पद्धतीने करायला शिकलं पाहिजे, शांत राहावे. कारण आजकाल प्रत्येकजण शांत मात्र कधी राहणार नाही, पण जो व्यक्ती कायमस्वरूपी शांत राहतो त्याचे मात्र आयुष्य आनंदमय होतं. बाकी मित्रांनो, आयुष्य जगण्यासाठी स्वतःलाच प्रथम आनंदी आपण ठेवलं पाहिजे. बाकी खूप खोलवरचा अर्थ दडलेला आहे एका शब्दामध्ये, ते म्हणजे काही नाही. समजून घ्या, आयुष्यामध्ये जे जे घडले ते उत्तमासाठीच घडले. म्हणून जर तुम्हाला आनंदी अजूनही राहायचे असेल तर आता मात्र तुम्ही नक्की शांत राहून स्वतःवरती कायम नक्कीच विश्वास ठेवा. गुरुमाऊली म्हणतात, प्रेमळ भक्ता, तुझ्या आयुष्यामध्ये लवकरात लवकर आनंद येईल आणि आनंद येऊन तुझे आयुष्य अजून जास्त आनंदामध्ये जाईल. म्हणून जर तुम्ही अजूनही जास्त चिंतेत असाल तर शांत राहा. बाकी जेव्हा आपण एखाद्याशी नवीन नातं जोडतो तेव्हा सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत त्याच्या आपण मात्र नक्कीच सोबत चालतो, समजून घ्या ना, आणि सोबत बोलतो देखील. आपल्या प्रत्येक क्षणांची खबर देतो. त्याच्याशिवाय 1 मिनिट पण तुम्हाला करमत नाही. मग थोडे दिवस झाले की हळूहळू आपलं बोलणं कमी होतं आणि त्या व्यक्तीला इग्नोर आपण मात्र केलं जातं. बोलण्यासाठी कारण देतात, अर्थात बोलायची इच्छा नाही होत. शेवटी एक दिवस पूर्ण बोलणं बंद होतं आणि का अनोळखीसारखं आपण मात्र मग राहायला लागतो. बस एवढीच आयुष्याची एक मोठी सत्यता आहे. बाकी काही ते तुमचे नाही आणि काही ते तुमचे राहणार नाही. म्हणून जर आयुष्यामध्ये तुम्हाला आनंदी राहायचे असेल ना, तर कायमस्वरूपी तुम्ही मात्र इतर प्रत्येकाला आनंद कायम देण्याचा प्रयत्न करा. गुरुमाऊली म्हणत आहेत की लवकरच तुझ्या आयुष्यामध्ये त्याही गोष्टी तुला मिळणार आहेत ज्या गोष्टीची तू कधी कल्पना देखील केलेली नव्हतीस. आणि हो, तुझ्या आयुष्यामधले दुःख, संकटे यांचा लवकरच अंत देखील होणार आहे. म्हणून जर अजूनही तुम्ही चिंतेमध्ये असाल तर ती लवकरात लवकर तुम्ही तुमची ती चिंता आता मात्र सोडून द्यावी. बाकी मित्रांनो, एक गोष्ट समजून घ्या, ट्रेन आणि मन अर्थात दोघेही धडधडत असतात. दोघांनाही नेमक्या ट्रॅकवरूनच धावावे लागते, नाहीतर कोणाचा तरी मनाचा अपघात होण्याची इथे दाट शक्यता असते. त्यांना त्यांचे गंतव्यस्थान माहिती असणे देखील गरजेचं आहे आणि वेळोवेळी दोघांनाही दिलेल्या सिग्नलनुसार काळजी घेणे देखील गरजेचं आहे. म्हणून त्यांना घेऊन चालणारा मोटर म्हणजे मन कुशल लागतो. अपघात झालेली ट्रेन एक वेळ स्पेअर पार्ट घालून रिपेअर होऊ शकते, पण
आपले मन कधीही रिपेअर होऊ शकणार नाही, हे प्रथम आपण समजून घ्यावे. आणि पराभव प्रथम अर्थात रणांगणात होत नाही, तर पराभव पहिल्यांदा आपल्या मनामध्ये होतो. आणि जो व्यक्ती मनाने पूर्णत्व थकलेला आहे, हारलेला आहे, तो मात्र त्याच्या आयुष्यामध्ये कधीही पुन्हा तो जिंकू शकणार नाही जोपर्यंत तो त्याच्या मनाला अर्थात योग्य दिशा देणार नाही. म्हणून आयुष्यामध्ये काहीही झाले तरी तुम्ही मात्र तुमच्या मनाने कधी देखील नक्कीच निराश होऊ नका. बस एवढ्याच गोष्टी आपण प्रत्येकाला समजून मात्र घ्यायच्या आहेत. गुरुमाऊली म्हणत आहेत की आता लवकरच तुझे आयुष्य आनंदमय होणार आहे आणि तुझ्या आयुष्यामध्ये आता त्या गोष्टी घडतील ज्या गोष्टीची तू कधी कल्पना देखील केलेली नव्हती. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंतेमध्ये असाल तर नक्कीच तुम्ही तुमची प्रत्येक ती चिंता आता मात्र नक्कीच सोडून दिली पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट मात्र समजण्यासारखी आहे, ते म्हणजे वाईट प्रसंगात सर्व साथ सोडतात, पण एक तो समर्थ आहे जो सावलीसारखा आपल्या सोबत असतो. ते म्हणजे आपले गुरु माऊली श्री संत सद्गुरू बाळूमामा आहेत. म्हणून आपल्याला त्यांचे नामस्मरण निस्वार्थपणे नक्कीच करायचं आहे. बाकी उद्याचा तो दिवस तुमचा कधीच येणार नाही, ज्याच्या भरोशावर तुम्ही आज नक्कीच बसला आहात, हे प्रथम तुम्ही लक्षात ठेवा. जर तुम्हाला उद्याचा तो आनंदाचा दिवस आणायचा असेल तर तुम्हाला नक्कीच आजचा काळ पूर्ण संघर्षामध्ये घालवावं लागेल. म्हणून संघर्ष करणे हे मनुष्यासाठी योग्यच आहे. आणि जो संघर्षाला घाबरतो तो मात्र कधीच त्याच्या आयुष्यामध्ये आनंदी राहू शकणार नाही. म्हणून आपण कधीही संघर्षाला घाबरू नये. बस तेवढंच आपल्याला समजून घ्यायचे आहे. बाकी पुढल्या पानावर काहीतरी भारी लिहिलेलं असेल, या आशेवर मागची पानं झाकत जाणं म्हणजेच आपलं आयुष्य आहे. स्पर्धा प्रथम स्वतःशी असली की प्रगती निश्चिंतच आपली होत जाते. बाकी गुणदोष तर प्रत्येकातच असतात. जो अर्थात पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला मात्र दोष दिसतात. समोरच्याला पारखून बघायचं की तपासून घ्यायचं हे मात्र आपणच प्रथम ठरवायचं असतं. बाकी आज नक्कीच गुरुमाऊली बोधवचन आजचे तुम्हाला देत आहेत. या अनंत असीम अर्थात अस्तित्वानुस्वरूप गुरुमाऊली यांनी आम्हा सर्वांसोबती अवतार घेतला आहे. जीवनातील विविध सुख दुःखाच्या घटना प्रसंगातून आपल्याला सतत ते आपल्याला नक्कीच शिकवत आहेत. आणि अशा या गुरुत्वाबद्दल आपल्या मनात निरंतर कृतज्ञतेचा भाव ठेवायचा आहे. बस तेवढंच आपल्याला समजायचं आहे. बाकी जे तुम्हाला बाळूमामांनी दिलेले आहे ते तर तुमच्यासाठी खरोखर योग्यच दिलेलं आहे. म्हणून जर तुम्ही अजूनही भरपूर चिंतेमध्ये असाल तर मग मात्र तुम्ही आता तुमची ती प्रत्येक चिंता सोडून द्या. कारण तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जर तुम्हाला आनंदी राहायचे असेल ना तर प्रथम तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवण्यास प्रारंभ करा. नकारात्मकतेला जितके दुर्लक्ष कराल तितके तुमचे जीवन अधिकाधिक शांत होईल. बाकी जगण्याचा आनंद हा आपल्या अवतीभोवतीच असतो, फक्त त्याला मात्र शोधता आलं पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट आपण प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे, ते म्हणजे काहीही आपले नाही आणि काहीही आपले राहणार नाही. म्हणून जर आपल्याला जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंद हवा असेल ना तर आता मात्र तुम्हाला योग्य पद्धतीने आनंद देखील इतरांना द्यावं लागेल. बस एवढंच आपण प्रत्येकाला समजून मात्र घ्यायचं आहे. भगवंत म्हणतात शांत राहा. नक्कीच तुझ्या आयुष्यामध्ये लवकरच आनंद येणार आहे. आणि ज्या गोष्टीची तू कल्पना देखील केलेली नव्हती त्याहून उत्तम गोष्टी लवकरच तुम्हाला मिळणार आहेत. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंतेमध्ये असाल ना तर मग मात्र तुम्हाला ती तुमची प्रत्येक चिंता सोडून मात्र द्यायची आहे. बस तेवढंच आपणास समजून घ्यायचे आहे. बाकी आजपर्यंत आपण ज्या गोष्टींची चिंता करत आलेले आहोत आणि ज्या गोष्टीची तुम्ही आजपर्यंत चिंता केलेली आहे ती प्रत्येक चिंता
तुमच्यासाठी पूर्णत्व व्यर्थ आहे. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंतेमध्ये असाल तर मग मात्र तुम्ही ती तुमची चिंता आता मात्र सोडून द्या. कारण चिंतेने माणूस थकतो म्हणून आणि भगवंतांच्या चिंतनाने प्रगतीच्या मार्गावर पोहोचतो. म्हणून आपणच योग्य पद्धतीने समजलं पाहिजे. ते म्हणजे तुम्हाला आनंद प्राप्त करायचा आहे का दुःख, अर्थात या प्रत्येक गोष्टी नक्कीच तुमच्या हाती आहेत. गुरुमाऊली म्हणतात, नको त्या ठिकाणी अर्थात मनमानी केली की हव्या त्या ठिकाणी तडजोड मात्र नक्कीच मनुष्याला करावी लागते. आणि प्रेमळ मित्रांनो, प्रथम मात्र तुम्ही नक्कीच समजून घ्या, ते म्हणजे काही इथे तुमचे नाही आणि काही इथे तुमचे नक्कीच राहणार नाही. म्हणून जर आयुष्यामध्ये आता जर तुम्हाला आनंद हवा असेल ना, तर इतरांना मात्र तुम्ही योग्य त्या पद्धतीने आनंद नक्कीच द्यायला तुम्ही शिकलं पाहिजे. बस एवढंच तुम्हा प्रत्येकाला नक्कीच समजून घ्यायचं आहे. गुरुमाऊली म्हणतात, समजून घे. आत्मविश्वास हा तर एक प्रभावी अंजन आहे. समजून घ्या. नक्कीच ज्याच्या डोळ्यात लकालक अर्थात लकाकत असेल त्याला कोणत्याही अडचणीतून अचूक मार्ग दिसतो. बाकी आपल्या संपर्कात नसली तरी चालतील, पण ती सुखाच्या आनंदाच्या संपर्कात असावी. बस एवढंच आपण भगवंतांच्या चरणी एक मोठी प्रार्थना देखील करायला शिकलं पाहिजे. आणि एक गोष्ट तुम्ही मात्र प्रथम समजून घ्या, ते म्हणजे काहीही झाले तरी आपण मात्र नक्कीच आता चिंता करू नये. कारण जितकं जास्त तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अर्थात गमावलेले आहात त्यापेक्षा जास्त उत्तम आणि योग्य गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच पूर्ण मिळून जातील. म्हणून जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहायचे असेल तर आता मात्र तुम्ही योग्य त्या पद्धतीने इतरांना आनंद देखील द्यायला शिका. भगवंत म्हणतात, तुझ्या आयुष्यामधला आता आनंद तुला लवकरच प्राप्त होणार आहे आणि तुझ्या आयुष्यामध्ये आता त्याही गोष्टी घडणार आहेत ज्या गोष्टीची तू कधी कल्पना देखील केलेली नसेल. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंतेमध्ये असाल तर नक्कीच तुम्ही ती तुमची प्रत्येक चिंता सोडून द्या आणि या क्षणापासून तुम्ही भगवंतांचे नामस्मरण करा. मागे माणसाने श्रीमंतीचं कौतुक नक्कीच करावं, पण साधेपणाला दारिद्र्य कधीही समजू नये. आणि हसल्याने आपल्या आयुष्यातील दुःख तर कमी होत नाहीत, परंतु हसल्याने आपण आपल्या मनाने आनंदी राहतो. आणि जेव्हा माणूस स्वतःच्या मनाने आनंदी राहतो ना, तेव्हा मात्र तो नक्कीच त्याचे आयुष्य योग्य पद्धतीने जगू शकतो. म्हणून जर तुम्ही स्वतःच्या मनामध्ये आनंदी राहून आयुष्य जगलात तर नक्कीच तुम्ही तुमचे आयुष्य आनंदी राहून जगू शकतात. भगवंत म्हणतात, तुझ्या आयुष्यामध्ये आता लवकरच आनंदच आनंद येणार आहे आणि ज्या ज्या गोष्टीची तू आजपर्यंत कल्पना सोडलेली आहे ना, अर्थात त्याहून उत्तम गोष्टी लवकरच तुझ्या आयुष्यामध्ये घडणार आहेत. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंतेमध्ये असाल तर मग मात्र तुमची ती प्रत्येक चिंता व्यर्थ आहे. एक गोष्ट आपण प्रत्येकाने समजून घेतली पाहिजे, ते म्हणजे काही ते आपले नाही आणि काही ते नक्कीच आपले राहणार नाही. म्हणून जे मिळते त्यामध्ये आपण मात्र प्रथम आनंदी राहावे. मित्रांनो, देह प्रारब्धावर सोडून मन बाळूमामांच्या चरणी आणि नामस्मरणात गुंतवल्यास जीवनात गंमत व आनंद नक्कीच तुम्हाला अनुभवता येईल. म्हणून आपण प्रत्येकाने कायम असेच केलं पाहिजे, ते म्हणजे भगवंतांचे नामस्मरण निस्वार्थ मनाने आपण प्रत्येकाने नक्कीच केलं पाहिजे. बाकी आयुष्यामध्ये काही देखील झाले तरी देखील आपण कधीही चिंता करू नये. जर तुम्ही अजूनही चिंता करीत असाल ना, तर मग मात्र तुमची ती चिंता व्यर्थ आहे. गुरुमाऊली म्हणत आहेत, शांत राहा. आता लवकरच तुझे आयुष्य आनंदमय होऊन जाईल आणि ज्या ज्या गोष्टीची तू आमच्या चरणी मागणी केली होती त्याहून उत्तम उत्तम गोष्टी लवकरच आता तुला नक्कीच मिळून जातील. एक गोष्ट आपण प्रत्येकाला समजून घ्यायची आहे, ते म्हणजे काही ते आपले नाही
आणि काही ते आपले नक्कीच राहणार नाही. म्हणून व्यर्थेची आपण का चिंता करावी, व्यर्थ आपण का नक्कीच रडावे. बस एवढंच तुम्ही प्रथम समजून घ्या. जे जे होते ते तर उत्तमच होते. म्हणून आता तुम्ही व्यर्थची चिंता नक्की सोडून द्या. बाकी मी वेगळा आहे म्हणून ते माझ्यावर हसत होते. अर्थात हसत तर मी देखील होतो, कारण ते सगळे सारखेच आहेत. म्हणून लक्षात ठेवा, 1% यशस्वी लोकांच्या यादीत राहायचं असेल तर ते करा जे 99% लोक कधी देखील करत नाहीत. बस एवढंच तुम्हाला स्मरणात ठेवायचे. बाकी एक गोष्ट आपल्याला नक्की समजली पाहिजे, ते म्हणजे काही माणसं कशी असतात ना, करायचं काही नाही आणि दोष द्यायच्या नशिबाला. खरं तर नशीबसुद्धा कर्तृत्व करण्याला साथ देतं. जो कधी कर्तृत्वच करत नाही त्याला नशीब कधीही साथ देणार नाही. हे प्रथम आपण प्रत्येकाने समजून नक्कीच घ्यावे. बाकी काहीही तुमचे नाही आणि काहीही ते तुमचे नक्कीच राहणार नाही. म्हणून आता तुम्हाला एवढीच गोष्ट आम्ही सांगतोय की आयुष्यामध्ये खरा आनंद तुम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने इतरांना आनंद द्याल. म्हणून तुम्ही जर इतरांना आनंद दिलात तर नक्कीच तुमचे आयुष्य देखील आनंदमय होऊन जाईल. हे प्रथम आपण प्रत्येकाने समजून मात्र नक्कीच घेतलं पाहिजे. मामा म्हणत आहेत शांत राहा. आता तुझ्या आयुष्यामध्ये अशा टप्प्यावर तू आहेस ज्या ठिकाणी तुझे आयुष्य बदलण्याच्या मार्गावर आहे. अर्थात समजून घ्या, सध्या तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ज्याही मार्गावर आहात ना, तो मार्ग तुमच्यासाठी भरपूर खास आहे. म्हणून आता तुम्ही तुमची चिंता आणि काळजी करणं सोडून द्या, कारण जे आता तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहे ते भरपूर जास्त प्रमाणात वेगळं आणि आनंददायक घडणार आहे. म्हणून आता तुम्हाला एवढीच गोष्ट लक्षामध्ये ठेवायचे की गुरुमाऊलींचे आशीर्वाद तुमच्या सोबत आहेत म्हटल्यानंतर तुमचे आयुष्य नक्कीच आनंदमय होऊन जाईल. म्हणून आता तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये लवकरच आनंदच आनंद मिळणार आणि ज्या ज्या गोष्टीची तुम्ही आजपर्यंत कल्पना सोडलेली होती त्याहून उत्तम गोष्टी लवकरच तुमच्या आयुष्यामध्ये घडून जातील. म्हणून प्रेमळ मित्रांनो, काहीही तुमचे नाही आणि काहीही ते तुमचे राहणार नाही. बस जेवढं भगवंत ते देतोय त्यामध्ये आपण राहावे आनंदाने, कारण जे भगवंतांनी तुम्हाला दिलेले आहे त्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला योग्य त्याच दिलेल्या आहे. म्हणून जर अजूनही तुम्ही चिंतेमध्ये असाल ना, तर मग मात्र तुम्हाला तुमची ती प्रत्येक चिंता सोडून मात्र नक्कीच द्यायची आहे आणि या क्षणापासून तुम्ही भगवंतांचे चिंतन करण्यास सुरुवात करा. एक गोष्ट आपण प्रत्येकाला कायमस्वरूपी लक्षात मात्र नक्कीच ठेवायचं आहे, ते म्हणजे काहीही ते आपले नाही आणि काहीही ते आपले नक्कीच राहणार नाही. म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अर्थात आनंदी नक्कीच राहून आयुष्य हे जगायचं असेल तर प्रथम मात्र तुम्ही आता स्वतःवरती योग्य त्या पद्धतीने विश्वास मात्र ठेवायला शिकलं पाहिजे. बस एवढ्याच गोष्टी आपणास समजून घ्यायच्या आहेत. गुरुमाऊली म्हणत आहेत शांत राहा. ज्या ज्या गोष्टी आयुष्यामध्ये घडत आहेत बस त्या गोष्टी तुझ्या योग्य अर्थात योग्यसाठी घडत आहेत. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंतेमध्ये असाल ना, तर नक्कीच तुम्ही ती तुमची चिंता आता मात्र सोडून दिली पाहिजे, कारण लवकरच आता तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला तेही मिळणार आहे ज्या गोष्टीची तुम्ही कधी कल्पना देखील केलेली नसेल. आणि जी गोष्ट तुम्हाला मिळणार आहे ती मात्र आता उत्तमच मिळणार आहे. म्हणून आता आपण प्रत्येकाला एवढंच समजून घ्यायचं आहे की गुरुमाऊली लवकरच आपले आयुष्य आनंदमय करतील आणि आपल्या आयुष्यामध्ये आनंदच आनंद येईल. म्हणून जर तुम्हाला तुमचे आयुष्य आनंदमय राहून जगायचं असेल तर इतरांना देखील तुम्ही आता आनंद द्या. बाकी जाणीवता बोथड झालेली आहे, संवेदनशून्य माणसं वाळवंटासारखीच जिथे उगाचच भावनांचं झाड रुजवण्यात मात्र अर्थ मुळीच नाही. रस्ता चुकणं चुकीचं नसतं, पण आपण चालत ज्या रस्त्यावरून आहोत तो रस्ता चुकीचा आहे समजून देखील त्याच रस्त्यावरून चालत राहणं हे मात्र नक्कीच चुकीचं आहे. म्हणून
जे योग्य वाटते ते तुम्ही करा, पण रस्ता जर चुकीचा तुम्हाला वाटत असेल तर मुळीच तुम्ही त्या रस्त्यावरून चालू नका. बस तेवढंच आपण प्रत्येकाला कायमस्वरूपी समजलं पाहिजे. भगवंत म्हणतात, तुझ्या आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक संकटांचा तू योग्य पद्धतीने नक्की सामना करू शकशील. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, तुमच्या आयुष्यामध्ये आता तुम्हाला त्याही गोष्टी मिळणार आहेत ज्या गोष्टीची कधी तुम्ही कल्पना देखील केलेली नसेल. म्हणून जर आता तुम्हाला खरोखर आनंद हवा असेल ना, तर नक्कीच तुम्हाला योग्य त्या पद्धतीने संकटांचा सामना करावाच लागेल. म्हणून जर तुम्ही संकटांचा सामना करणार नाही तर कधी तुम्ही तुमचे आयुष्य योग्य पद्धतीने जगू शकणार नाही. बस एवढंच आपण प्रत्येकाला आता मात्र समजून घ्यायचं आहे. गुरुमाऊली म्हणतात, काहीही तुझे नाही आणि काहीही ते तुझे नक्कीच राहणार नाही. म्हणून जर खऱ्या अर्थाने आयुष्य जगत असशील तर खऱ्या अर्थाने तू माझी भक्ती देखील कर. एवढंच आपल्याला गुरुमाऊली कायम म्हणतात. जे आहे ते लपत नाही आणि जे मुळातच नसतं ते दर्शवण्यासाठी आटापिटा करावा आपण प्रत्येकाला लागतो. समजून घ्या, आयुष्यात सर्वात जास्त अपयश हे फक्त भीतींमुळेच येत असतं. म्हणून आपण कधीही घाबरू नये. समजून घ्या, खेकड्याला तुम्ही सरळ चालायला शिकवू कधी देखील शकत नाहीत. त्याच पद्धतीने काही लोक समजून देखील समजत नसतील तर त्या व्यक्तींना मात्र तुम्ही तिथल्या तिथे सोडून द्या आणि तुम्ही तुमचे आयुष्य जगणे मात्र सुरुवात करा. कारण जिथं तुम्ही अर्थात तुम्हाला जिथे संकटे आलेले आहेत तिथं तुम्हाला भगवंताने नक्कीच साथ दिलेली आहे. फक्त तुम्हाला मात्र आता निस्वार्थ मनाने भगवंतांची भक्ती करायला देखील शिकायचं आहे. बस एवढ्याच गोष्टी मनुष्याने समजून घेतल्या पाहिजे. प्रेमळ मित्रांनो, काहीही नाही जे आज आहे तुमच्यासोबत ते उद्या तुमच्यासोबत राहील अथवा न राहील याची मात्र मुळीच आम्ही गोष्ट सांगू शकणार नाही. पण जे मिळालं आहे आयुष्यामध्ये ते आनंदाने आपण राहून नक्की जगलं पाहिजे. बस एवढंच आपल्याला आता मात्र पूर्णत्व समजून घ्यायचं आहे. गुरुमाऊली म्हणत आहेत की लवकरच त्याही गोष्टी तुला मिळणार ज्या गोष्टीची तू कधी कल्पना देखील नक्कीच केली नव्हती. म्हणून जर तुम्हाला खरोखर आनंद प्राप्त करवायचा असेल तर प्रथम मात्र तुम्हाला इतरांना देखील आनंद नक्कीच द्यायचा आहे. प्रेमळ मित्रांनो, प्रतिष्ठा म्हणजे एक भाकडोज, कधी योग्यता नसताना मिळते आणि चूक नसताना निघून जाते. म्हणून असताना ते मिळवू नये आणि नसताना मात्र आपण मुळेच कधीही खचू नये. समजून घ्या, काहीही तुमचे नाही आणि काहीही ते तुमचे नक्कीच राहणार नाही. म्हणून जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला आनंदी जर खरोखर राहायचे असेल तर आता मात्र तुम्हाला स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवावा लागेल. बस एवढंच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच पूर्णत्व समजून घ्यायचं आहे. तुमच्या आयुष्यामध्ये ते घडणार आहे ज्याची तुम्ही कधी कल्पना देखील केलेली नव्हती आणि तो आनंद तुमच्या आयुष्यामध्ये आता येणार आहे, ज्या आनंदासाठी तुम्ही आजवर इतकी भगवंतांच्या चरणी प्रार्थना देखील केलेली आहे. फक्त आता तुम्ही स्वतःवरती फक्त विश्वास ठेवा आणि फक्त तुम्ही तुमचे आयुष्य हे योग्य पद्धतीने नक्कीच जगत राहा. जर आयुष्य तुम्हाला आनंदी राहून जगायचं असेल तर प्रथम तुम्ही योग्य पद्धतीने इतरांना देखील नक्कीच आनंद द्या. बस एवढंच आपण प्रत्येकाला समजून घ्यायचं आहे. गुरुमाऊली सांगतात, काहीही तुझे नाही आणि काही तुझे नक्कीच राहणार नाही. म्हणून जर आयुष्यामध्ये अजूनही तुम्ही दुःखी असाल तर नक्कीच ते दुःख तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला नष्ट करेल. समजून घ्यावे, काहीही झाले तरी देखील आपण नक्कीच पूर्णत्व आनंदी राहून हे आयुष्य जगावे. काहीही झाले तरी देखील आपण प्रत्येक क्षणी आनंदी राहून हे आपलं आयुष्य जगावे आणि कायम इतरांना देखील आपण प्रत्येकाने नक्कीच आनंद मात्र अर्थात इतरांना देखील आपण आनंद मात्र योग्य पद्धतीने द्यायला शिकलं पाहिजे. बस एवढ्या जरी गोष्टी तुम्हाला समजल्या
तरी देखील तुम्ही मात्र आनंदी राहून हे नक्कीच तुमचं आयुष्य जगू शकतात. गुरुमाऊली म्हणत आहेत, शांत राहा, तुझे आयुष्य आनंदमय नक्कीच आम्ही केलेली आहे आणि तुझ्या आयुष्यामध्ये आता लवकरच उत्तम उत्तम गोष्टी घडू लागतील. म्हणून जर तुला योग्य आयुष्य जगायचे असेल तर योग्य पद्धतीने आता इतरांना देखील तू आनंद देण्यास सुरुवात कर. बस एवढ्याच गोष्टी आपण प्रत्येकाला समजून प्रथम घ्यायचे आहेत. ते म्हणजे काही इथे आपले नाही आणि काही इथे नक्कीच आपले राहणार नाही. बस ज्या ज्या गोष्टी तुम्हाला सध्या मिळालेल्या आहेत त्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला योग्यच नक्की मिळाल्या आहेत. म्हणून जर अजूनही तुम्ही चिंतेमध्ये असाल तर मग मात्र तुमची ती प्रत्येक चिंता व्यर्थ आहे. शांत राहा, आनंद तुम्हाला मिळेल आणि तुमच्या आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी तुम्ही आजपर्यंत गमावलेल्या आहात त्याहून उत्तम गोष्टी देखील नक्कीच तुम्हाला मिळू लागतील. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंतेमध्ये असाल तर ती तुमची चिंता व्यर्थ आहे. समजून घ्या तुम्ही तुमच्या आयुष्याला, कारण काही ते अशक्य नाही, सर्व काही शक्य आहे. फक्त भगवंतांच्या अर्थात मनानुसार तुम्ही तुमचे हे आयुष्य जगलात तर नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये योग्य त्या पद्धतीने पुढे जाल आणि तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये त्याही गोष्टी प्राप्त करू शकाल ज्या गोष्टीची तुम्ही कधी कल्पनाही नक्कीच केलेली नव्हती. म्हणून कायम आनंदी राहावे आणि भगवंतांचे नामस्मरण करावे. हा संदेश जितकाही वेळ देऊन तुम्ही ऐकलेले असाल त्याबद्दल मी तुमचे नक्कीच आभार व्यक्त करतो.